महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. संतांनी आपल्याला खूप काही दिलं. मुख्य म्हणजे चांगला विचार कसा करावा, चांगला आचार कसा असावा, हे सगळं संतांनी आपल्याला सांगितलं. जो वेदांत एकेकाळी संस्कृतमध्ये होता तो मराठीमध्ये आणला, तो ज्ञानेश्वर माऊलींनी. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानाचा मार्ग दाखवला. मग नामदेव आले, नामदेवांनी नामाचा मार्ग दाखवला. एकनाथ आले, एकनाथांनी या सगळ्या गोष्टींचा तोल सावरला. मग हा तोल संत आणि तंत मधला असेल, हा तोल जातीपातींमधला असेल, पण मनाचा समतोल कसा राखावा हे सांगितलं एकनाथ महाराजांनी. तुकाराम महाराजांनी वास्तव आपल्याला दाखवलं आणि त्यासाठी कधीकधी कडक शब्द सुद्धा वापरले. आणि रामदास स्वामींनी स्वतःचा उद्धार स्वतःच कसा करावा, व्यवहारामध्ये, लौकिकामध्ये आणि पारलौकिकामध्ये, याचा जणू परिपाठच आपल्याला घालून दिला. असं हे सगळं संत पंचायतन. आपण खरोखरच भाग्यवान की असं हे संत पंचायतन आपल्या महाराष्ट्र भूमीला लाभलं. म्हणूनच फक्त ईश्वराचं नाव गाऊन पुरणार नाही, तर आपण संतांचं नाव सुद्धा घेतलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे त्यांचे विचार आपल्या मनात साठवून ठेवले पाहिजेत. संतांचे विचार हे लहानपणापासून आपल्या मनामध्ये झिरपले तर आपल्या आचारावर त्याचा नक्कीच परिणाम होईल. आणि हाच प्रयत्न आमचाही आहे. म्हणूनच लहान कलाकारांबरोबर, म्हणजे वयानं लहान असणाऱ्या कलाकारांबरोबर याच विचारानं बालस्वर आणि माणिक एंटरटेनमेंट एकत्र सादर करीत आहे गावे संतांच्या नावा.